ग्रहण या खरं तर खगोलीय घटना आहे. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण ही सुद्धा. जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि या सावलीमुळे चंद्र अंशतः किंवा पूर्णतः झाकला जातो, या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात. आता हे जे ग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे. 7 सप्टेंबरला जे चंद्रग्रहण दिसणार आहे ती खगोलप्रेमींसाठी खरंच एक रोमांचकारक घटना आहे. आता आपण या ग्रहणाच्या अचूक वेळा आणि सूतक काळाची वेळ बघूया. चला तर मग भारतातल्या वेळा बघूया. जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण दिसतं. तर हेच अगदी सिंपल करण्यासाठी भारतामधून कधी दिसणार आहे आणि भारतातली याची वेळ काय आहे या व्हिडिओमध्ये हे मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. हे ग्रहण 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी रात्री 9:57 सुरू होणार आहे आणि 12 वाजल्यानंतर 8 तारीख लागते. म्हणून 8 तारखेच्या मध्यरात्री 1:27 हे ग्रहण आपल्या इथे संपणार आहे. म्हणजेच काय तर हे ग्रहण 9:57 7 सप्टेंबरला रात्री ते मध्यरात्री 8 सप्टेंबर 1:27 हे ग्रहण आपल्याकडे आहे. आता तुमच्या मनातला प्रश्न सूतक काळ कधी लागतो, तर हा सूतक काळ जो आहे हा रविवारी म्हणजे 7 सप्टेंबरला दुपारी 12:37 चालू होणार आहे. ते मोक्ष काळापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 8 सप्टेंबर मध्यरात्री 1:27 हा सूतक काळ आणि सूतक वेळ पाळायचा आहे. परंतु आजारी माणसं, वृद्ध, गर्भवती आणि लहान मुले यांच्यासाठी हे ग्रहण या ग्रहणाची जी सूतक वेळ आहे ही 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी सायंकाळी 5:15 चालू होईल ते मोक्ष काळापर्यंत म्हणजे ग्रहण सुटेपर्यंत मध्यरात्री 1:27 असणार आहे. आता आपण बघूया हे ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे. हे ग्रहण भारतात तर दिसणारच आहे, परंतु त्याचप्रमाणे हे ग्रहण इतर देशांमध्ये जसं की हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे, ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपमध्ये दिसणार आहे, न्यूझीलंड, पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे. आता या सगळ्या वेळा ज्या आहेत या मी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेल्या आहेत, परंतु गर्भवती किंवा इतर कुणीही ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असा विचार करू नये, कारण ग्रहण ही एक शास्त्रीय खगोलीय घटना आहे. पूर्वी चंद्राला किंवा सूर्याला राहुकेतूने गिळलं आहे म्हणून अचानक अंधार पडलाय किंवा अचानक चंद्र सूर्य गायब झालाय अशा पद्धतीची धारणा होती आणि त्याचा विपरीत परिणाम होतो असं मानलं जाईल. परंतु आता आपल्याला माहिती आहे की ही एक खगोलीय घटना आहे आणि कशामुळे होते, त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भातल्या बाळावर, गर्भवती असाल तर याच्यात काही विपरीत परिणाम होईल, चुकून काही गोष्टी घडल्या तर असं विपरीत होईल हे मनातून काढून टाका.